वा वा वा, म्हणजे आज आमच्या या कॅफेमध्ये सुरांचा स्वर्ग अवतरलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण इतकी सुंदर सुरुवात आजच्या या भागाची झालेली आहे. मी काय ओळख करून देणार या दिग्गजांची. खरं तर या दिग्गजांना सगळेच जण ओळखतात. अख्ख्या जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे म्हणून सगळे रसिक प्रेक्षक आहेत, त्यांच्या हृदयामधली ही माणसं आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती या सगळ्या पाहुण्यांचं मी स्वागत करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुप्रसिद्ध तबला वादक, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित विजय घाटे सर. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना शीतल कोलवलकर यांचं. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण स्वागत करूयात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील यांचं. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते पंडित आनंद भाटे यांचं. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुप्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांच्यासाठी. बासरीचे मालक असं एक नाव आहे त्यांचं वेगळं. सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि सगळ्या पाहुण्यांना मी विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. तर स्वर्गीय सुरांचे मालक आज आमच्या मंचावरती आलेत असं म्हणायला हरकत नाही. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना सगळे? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलो पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मी या गप्पांना सुरुवात करणार आहे विजय सरांपासून. विजय सर, 2014 साली पद्मश्री या पुरस्कारानं तुमचा सन्मान झाला, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद, आपलं अभिनंदन करतो. खूप धन्यवाद. मला सुरुवातीला हाच प्रश्न विचारायचा आहे की तबला वादन या कलेकडे तुम्ही कसे वळालात? मी ॲक्च्युली 3 वर्षाचा होतो. अच्छा. तेव्हापासून मला नॅचरल, म्हणजे मी तबला वाजवायला लागलो असं म्हणायला हरकत नाही. की माझी आई काहीतरी काम करताना गाणं म्हणत होती आणि मी असंच खेळता खेळता त्या समेवरती बरोबर हात मारत होतो. तर तिला असं वाटलं की याचं काहीतरी वेगळं आहे, तर तिने गाणी बदलून बघितली. तर अशा तऱ्हेने आई वडिलांना लक्षात आलं की काहीतरी आहे. मग तबला आणून दिला. आधी डबे दिले मला, तर त्या डब्यावरती मी वाजवायला लागलो. आणि मग छोटा तबला डग्गा आणून दिला, त्याच्यावर पण मी आपोआप तबला वाजवायला लागलो. ॲक्च्युली म्हणजे आई गाणं म्हणायची आणि मग मी त्याच्यावर साथ करायचो. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे गॉड्स गिफ्ट. वा 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 वा. 3 वर्षाची असताना त्यांनी तबला वाजवला होता. 3 वर्षाची असताना फक्त माझ्या बाबांनी वाजवली होती, मला एवढंच मला आठवतं. आमचा तबला इकडेच वाजवतो. जो काय असेल तर गमतीचा भाग सोडूयात. आता मला पंडित आनंद भाटे सरांकडे यायचंय. सरांना बालगंधर्व या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, त्याबद्दल मनापासून अभिनंदन सर तुमचं. धन्यवाद. आणि सरांच्या बद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. साक्षात स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे त्यांचे गुरु आहेत. तर मला हेच तुमच्याकडून ऐकायचं आहे की तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळालात? जेव्हा लहान होतो मी, तर त्यावेळी आमच्या घरात गाणं होतं. माझे पणजोबा पूर्वी भाटेबुवा म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे घरात गाण्याची आवड, बालगंधर्वांच्या गाण्याची एस्पेशली आवड खूप होती. आणि वडिलांचा आवाज माझ्या खूप चांगला होता. ते जरी मैफलीतले गायक नसले तर ते घरी बालगंधर्वांची गाणी म्हणायचे. आणि त्यावेळी आधी आमच्याकडे बुलबुल तरंग होता आणि मग पेटी आमच्याकडे होती, हार्मोनियम. तर ते गाणं ऐकून मी त्यावेळी वाजवू शकायचो असं मला सांगतात. म्हणजे मी साधारण मॉन्टेसरीत KG मध्ये वगैरे असेल त्यावेळी. तर मग त्याच्यामुळे थोडंसं लक्षात आलं की स्वरज्ञान आहे. आणि मग नंतर आता तुम्ही म्हटलात तसं स्वरभास्कर पंडित भीमसेनजींकडे शिकायचं भाग्य मला लाभलं. तो खूप माझ्या आयुष्यातलं मी खूप मोठं भाग्य समजतो. ते जेवढे मोठे गायक होते तेवढेच मोठे गुरुही होते. मला एकही मैफल अशी आठवत नाही की जिथे गुरुजींनी त्यांचं सर्वस्व ओतून गायलं नाहीये, अशी एकही मैफल मला आठवत नाही. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही कलेमधला. अमरोक सर, आता तुमच्याकडे येणार आहे. तुमचं तर हवेशी नातं आहे, कारण हवेशिवाय काहीच होऊ शकत नाही. मग या कलेकडे तुम्ही का वळलात? की चला हवा येऊ मध्ये कधीतरी जायचं हे माहिती होतं. हवेशी नातं तर आहेच, बरोबर आहे. आणि सारेगमप आपल्या झी मराठीचाच माध्यमातून सुद्धा ह्या मंच तसा नवीन नाही आहे. आणि ह्याच्याशी नातं माझं सुद्धा मी 5-1 वर्षाचा होतो तेव्हा जोडलं गेलं. माझे वडील बासरी शिकायला जायचे आणि घरात इतर खेळणी होती त्याप्रमाणे बासरी पण होती. तर मी पण असंच
काहीतरी वाजवलं तर त्यांना असं वाटलं की काहीतरी होऊ शकेल, मग ते त्यांच्याबरोबर मला घेऊन जायला लागले क्लासला. पुढे त्यांचं काही कारणाने त्यांचं कंटिन्यू राहिलं नाही, पण त्यांनी मला मात्र आई आणि वडील दोघांनी अत्यंत प्रेमाने आणि ते कंटिन्यू ठेवलं माझं शिक्षण. पण अमर, एवढ्या सगळ्या तुमच्याकडे बासऱ्या आहेत, म्हणजे मला दिसत आहेत त्याच्याही पेक्षा जास्त आहेत कदाचित, आणि वेगवेगळ्या आकारांच्या बासऱ्या तिथे ठेवलेल्या आहेत. ते म्हणजे काय गाण्याच्या लांबीनुसार असतात काय? नाही नाही, ॲक्च्युली माझ्या संचामध्ये 38 इंचापासून 6 इंचापर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या 30 बासऱ्या आहेत. वा 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 वा. आणि बासरी जेवढी मोठी असेल त्याच्यामध्ये मंद्र सप्तक वाजतं, आणि जसा आकार लहान होत जाईल तसं मध्य सप्तक, तार सप्तक असं त्याच्यामध्ये वाजतं. तर त्या गाण्याच्या मूडनुसार किंवा अरेंजर काय विचार करतो त्या गाण्याबद्दल आणि काय डिझाईन करतो म्युझिकल पीस, त्यानुसार बासरी निवडायची असते. छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन जर दिलं तर जास्त लक्षात येईल की कुठल्या म्युझिकल पीसला कुठली बासरी वापरली जाते. वा अशा वा वा ही माझ्या संचातली सगळ्यात मोठी बासरी आहे. वा वा. तर एक कसा वापर झाला ते आपल्याला वा वा. तर नॅचरली अशी जर एखादी लोरी असेल क्या बात. तर त्याला म्युझिक डायरेक्टर आणि अरेंजर अशी मंद्र सप्तकाची ज्याच्यामध्ये शांत रस प्रकट होतो अशी बासरी वापरली जाते. वा. आता ही मध्य सप्तकातली बासरी. वा. आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की ही झी मराठीवरचीच मालिका होती वादळ वाट. आणि आपण घड्याळ जर मोजून बघितलं तर 40 सेकंदाच्या वर हे टायटल सॉन्ग नाहीये. पण इतकी वर्ष झाली ही सिरियल बंद होऊन अजूनही आपल्या लक्षात आहे. त्याचं पूर्ण श्रेय संगीतकाराचं आहे. अशोक पत्की साहेबांना याचं श्रेय जातं. वा वा. अतिशय उत्तम त्यांनी मेलडी. क्या बात आहे. अजून एका TV सिरियलचं टायटल हे बासरीवरचंच आहे मूळचं. वा वा. ह्याला पिकोलो फ्लूट म्हणतात. ही
म्हणजे तार सप्तक ह्याच्यामध्ये जास्त वाजतं. अनेक संगीतकारांनी वापरली ही बासरी, पण राम कदमांनी कशी वापरली ते मी आपल्याला ऐकवतो. वा. वा वा वा. आता मी जी म्हटलं ती 6 इंचाची बासरी. हे अरे बापरे. लिटरली पेना एवढीच आहे, आपण पेन हो. जे लिहितो. ही बासरी वाजवायला जास्त कठीण असते ॲक्च्युली, कारण त्याची छिद्रं खूप जवळ येतात. एअर कॉलम डायमीटर सगळंच कमी झालेलं असतं, त्यामुळे थोडंसं प्रिसिजन आणायला कठीण जातं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी अशा पद्धतीची बासरी कशी वापरली ते आपल्याला ऐकवतो. वा वा वा. R.D. बर्मन साहेब त्यांनी जे अनेक प्रयोग केले त्यातला हा एक आहे. हा साधा पॉलिश पेपर आहे. अच्छा. आता त्याच्यावर आधारित गाणं जर सादर करायचं असेल तर निलेश सर तुमची मदत लागेल मला. मी मदत करू शकतो तुम्ही- सर. Yes, कधी. sir. क्या बात आहे. अच्छा, हे मी वाजवायचं. हो. क्या बात आहे सर. वा. क्या बात आहे. फर्स्ट क्लास. क्या बात आहे. मोठा कलाकार होण्यासाठी किती घासावी लागते ते मला. आता
आता मी येणार आहे मंजुषाजींकडे. तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही या कलेकडे कशा वळालात? ॲक्च्युली या कलेकडे वळण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा मी कथक शिकत होते आणि ते शिकता शिकता आई वडिलांनी, त्यांना काय साक्षात्कार झाला माहिती नाही, पण त्यांनी मला कथक शिकतानाच शास्त्रीय संगीत शिकवायला सुरुवात केली. कारण माझ्या घरात गाण्याचं वातावरण होतं, गाणं शिकलेलं कोणीच नाही आहे, पण आवड असलेलं वातावरण होतं. मी आहे सांगलीची मूळची. हां. आणि सांगलीवरनं मी इचलकरंजीला काणेबुवांकडं रोज अप अँड डाऊन करून गाणं शिकायला गेले. खरं तिथे मला म्हणजे एक आपण म्हणतो की पाया, की जिथून खऱ्या माझ्या संगीताची सुरुवात झाली ती तिथे झाली. काणेबुवांकडं मी 13 वर्ष त्यांच्याकडे घरी राहून शिक्षण घेतलेलं आहे गुरुकुल पद्धतीने. वा वा. आणि अजूनही मी पद्मश्री पंडित उल्हास कशाळकरांकडे, कधी कधी विकास कशाळकरांकडे संगीताचं शिक्षण घ्यायला जाते. आता येणार आहे शीतलजी तुमच्याकडे. गेली 25 वर्ष तुम्ही सुद्धा नृत्यकलेची साधना करताय, तर सुरुवात कशी झाली होती? निलेशजी, पहिले तर मी मंजुषाताईला धन्यवाद देईन की तू कथक नाही कंटिन्यू केलं, तू गाणं शिकलीस. खूप खूप धन्यवाद. कारण इतकी तयारीची आणि आत्ताची आघाडीची लोकप्रिय गायिका आहे, तर खूप मनापासून धन्यवाद. वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून कथक शिकायला लागले आणि मला अत्यंत उत्तम अशी तालीम माझ्या गुरु पंडिता श्रीमती शमाताई भाटे, ज्या पुण्यामध्ये, ज्यांची नादरूप ही संस्था आहे आणि त्या अनेको वर्ष कार्यरत आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्यांची प्रोडक्शन्स त्या सादर करतात. तर मला त्यांच्याकडे तालीम घेण्याचं भाग्य मिळालं आणि प्रवास चालू आहे. शिकते या सगळ्या दिग्गज लोकांकडनं. परमेश्वराचे आभार. वा. तर तुम्ही सगळे लोक आज आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या गावात आलाय. सर, हे गाव आहे, तुम्ही बऱ्याच गावात गेला असाल. हे गाव आहे तुकरटवाडी नावाचं. नाव फार बरं नसलं तरी ते जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे या गावात तुमचं स्वागत. या गावात काय खूप लोक राहतात, त्यातले त्यात काही लोकांना तुम्हाला भेटण्याची खूप संधी होती, म्हणून त्यांना बांधून ठेवलंय. पण काय असतं सर, सगळ्यांना बांधून ठेवू शकतो, पप्पांना नाही बांधून ठेवू शकत ना. नमस्कार. नमस्कार. ओळखलं का मला? कोण रे तू? मी आधीच सांगतो, हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक प्रकरण आहे, त्यामुळे जर काही चुकलं तर मी माफी आत्ताच मागतो. नाही, ओळखतो. मी तुमचा मुलगा. अरे हा. काय नाव आहे माझं? कुशल ना? आला लक्षात आलं. वा वा. अरे पाहुणे आलेत. पाहुणे आलेत पप्पा, पण त्यांच्याशी काही बोलायचं नाही. नाही कशाला, आपलं फक्त ओळखतो त्यांना मी, म्हणून फक्त भेटतो. पप्पा कसे ओळखता तुम्ही? सांगा मला. काय हे काय यांना ओळखतो ना मी. कोण आहे ते? अमोल पालेकर सर. अहो काय ऍक्टिंग मस्त. ही खोटी आहे ना? मिशी खोटी आहे खोटी ना? कशी असेल पप्पा? रामप्रसाद लक्ष्मण प्रसाद शर्मा. नाही खोटी नाही, ओरिजिनल आहे पप्पा. नाही ओरिजिनल. अमर ओक आहेत. अमर ओक म्हणजे अच्छा, कोण अच्छा. सांगा? अमर ओक आहेत म्हणजे कोण? अमोल पालेकर. हे ठरलंय त्यांचं, जाऊ द्या. एकदा प्रिंट झालं की तेच बोलतात. नमस्कार. नमस्कार. जॉर्ज बुश. अरे सर. Fine, sir. Fine. How are you? I'm glad to meet you, sir. Glad to meet you. And India is a very economical satellite, sir. And you comfortable in Indian wear? Exactly. You know, and give the sentence and 2-3 sentence answer me. Sir, and the train is platform now. Just can Okay, sir. I like, sir. Thank you. एकदा अमेरिकेला या आमचे. या सर या. क्या बात है सर. कोण आहेत आता पप्पा? बप्पी लेरी. काय सर, सोनं बिना लपवलं का? टी वर दिसणार म्हणून लपून ठेवलं. इन्कम टॅक्स वाले धाट टाकतील म्हणून. तिकडे हा तिकडे सगळं व्यवस्थित आहे सर. मस्त मजा आली. इकडे म्हणजे इकडे तिकडे सगळं. काय करायचं आता? अरे देवा. विभू श्रीदेवी. त्यांचं गाणं फेमस आहे. कुठलं पप्पा?
सुरमई पॉपुलेट मी वेगळं गाणं आहे ते, सगळं मिक्स करता तुम्ही उगाच. असं झालं होय. मला वाटलं चांदणी गाताय तुम्ही. नाही नाही चांदा खूप फॅन आहे तुमचा मी. अरे नमस्कार. नमस्कार. यांचे डान्स बघून ना मी वेडा झालोय वेडा. करेक्ट आहे, त्यात नृत्य करतात. आहे का नाही? हो. कोण आहे माहितीये? कोण? आशा काळे. असं काय कुठे डान्स करायचे पप्पा? आशा काळे मी ओळखत नाही का? वा वा, बरं वाटलं बरं वाटलं. पण सर तबल्याच्या भाषेत पण बोलू शकतात माहिती तुमच्याशी. कशा आहात तुम्ही? तिरेकिट तक. आय लव्ह यू. सर तू ना कर. फेसबुकवर आहात? देदर का व्हॉट्सअपवर? तिरेकिट तक. ॲटम कशी? आता मला आनंद भाटे सरांकडे यायचं. सर, बालगंधर्व या सिनेमासाठी तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर तो अनुभव कसा होता? हा जो पुरस्कार मला मिळाला तर मला जे काही पुरस्कार आत्तापर्यंत मिळाले तर त्याच्यापैकी एक खूप महत्त्वाचा पुरस्कार मी समजतो. पण त्याहीपेक्षा या बालगंधर्व सिनेमात मला जे गायला मिळालं, जी संधी मिळाली, तर ती मी खूप महत्त्वाची समजतो. कारण आत्ताच्या नवीन पिढीपर्यंत बालगंधर्व हे कोण होते आणि ते किती ग्रेट होते, तर हे एक नव्याने या सिनेमाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचलं. आणि नाट्यसंगीताचे रिंगटोन्स बनणं, तर ही एक तशी थोडीशी रेअर वाटणारी घटना. परंतु या सिनेमामुळे रिंगटोन्स कशी या त्यजुपदाला याच्यासारखं गाणं हे रिंगटोनमध्ये ऐकायला मिळायला लागलं. तर हा जो एक प्रसार झाला आपल्या अभिजात शास्त्रीय संगीताचा, नाट्यसंगीताचा, तर हे खूप चांगलं कार्य झालं आणि त्याच्यात सहभागी होता आलं, हे खूप बरं वाटलं. क्या बात. तर ज्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला मिळाला तेच गाणं खरं तर आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे. जरूर जरूर. क्या बात.
क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाला पाहिजे आनंद सरांसाठी. तर आमच्याकडे काही रसिक प्रेक्षक असतात, त्यांना संवाद साधायचा असतो. बोला. सर आम्ही छोटे कलाकार आहोत, बायको माझी आणि मी. वा, आम्ही वा. काही इन्स्ट्रुमेंट वाजवतो. म्हणजे आम्ही खूप कार्यक्रम बघितले अमर प्रसाद ओक साहेब तुमचे. सदोक नाही हो, फक्त अमर हो. सॉरी चुकी झाली असेल तर माफ करा, खरंच सॉरी, एकदम कळत नाही म्हणा. हा तर एखादी धून त्यांनी वाजवावी, हा? तीच धून माझी बायको पण वाजवून दाखव. गुजलगंदी करूया सर. काय? गुजलगंदी. ते म्हणायला शिका आधी, काय नाही म्हणायला शिका. जुगलबंदी म्हणा. सर, तुम्हाला कळलं ना, जाऊ दे ना आता. कुठली पण धून वाजवा. कुठली पण वाजवा. हा, नाही जमली तर सोपी एखादी वाजवा. सर असं काय आपलं असं काही नसतं. हा, ते वाजवतील, तुम्ही घ्या. हा. काय? ते मध्ये हाय ते राहिलं होतं तेवढं मी दिलं काय. सकाळी याच्यावरच उठतो मी. काय आणलं हे instrument? आणलं. अरे बापरे. मी आणलीस. अच्छा, ते तुम्ही आणि ते तुम्ही वाजवा. हा सर, हे आमचं इन्स्ट्रुमेंट आहे सर. हा, वाजवा. हा घे. 5, 6, 7, 8 गो. हा. वा वा, लाजवाब लाजवाब. माझ्या बायकोला ती बासरी शिकवायला. नको बापरे, नको. आपण शिकून घे. नको बासरी, एवढं मोठं आपल्याला. अरे बाबा शिकून घे, त्याला असावी अंगी बरं, अजून. ठीक आहे, मला पटलं. नको नको सर. नाही नाही हा. का शिकायची त्यांनी बासरी? अहो, त्या निमित्तानं 2 तास तोंड गप तरी राहील. आता मला परत विजय सर तुमच्याकडे यायचंय. खरं तर तुमचे सगळेच कार्यक्रम खूप प्रसिद्ध आहे, तर आगामी आम्हाला काय नवीन तुमच्याकडून ऐकायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे? म्हणजे जे रेग्युलर कार्यक्रम असतात ते तर चालूच असतात, जे शास्त्रीय संगीताचे किंवा फ्युजनचे किंवा. पण अमरबरोबर आम्ही लोक एक ग्रुप विचार केला आहे, तर त्याचा एक कार्यक्रम पण आहे पुढच्या महिन्यात. तर त्याचं आम्ही असं नाव विचार करतोय, म्हणजे झालं ऑलमोस्ट बियॉन्ड बॉलिवूड. वा. कारण की कसं आहे की आपल्या चित्रपट संगीत, स्पेशली जुनं चित्रपट संगीत, हे मोस्टली आधारित आहे आपल्या शास्त्रीय संगीताच्या बंदिशी किंवा फोक संगीत ह्याच्यावर. तर आम्ही आता काय करतोय की ते तर त्यांनी केलं काम, आम्ही त्यांच्याकडनं परत आता ते शास्त्रीय काढून घेतोय त्या कंपोजिशन्समधनं. वाह, वाह. म्हणजे जसं यमनमध्ये आहे तर ते जब दीप जले आना, त्याचं ते जे एक नोटेशन आहे, ते सरगम आहे, त्याच्यामध्ये ते इंटरल्यूड सारखं वापरलंय. तर त्याचा आम्ही बेस करून त्याच्यावरती कंपोजिशन्स बनवणं असा तो विचार केलेला आहे. वा वा वा, हे आम्हाला नक्कीच बघायला आवडेल. तर पाहूयात बियॉन्ड बॉलिवूड या कार्यक्रमाची एक झलक आमच्या मंचावर.
मंजुषाजी, आम्ही खूप स्वार्थी आहोत. तुम्ही आम्हाला काय ऐकवणार? वा वा. तुम्ही आणि अमर सर मिळून एक कार्यक्रम करता, त्याचं नाव आहे कॉन्फ्लुएन्स. तर काय आहे हा कार्यक्रम? याच्यात एक तर व्होकल आणि बासरी याचं मिश्रण आहे आणि ट्रॅडिशनल आणि मॉडर्न याचा एक संगम करायचा हा प्रयत्न आहे. तर ह्या दोन्ही अर्थांनी कॉन्फ्लुअन्स हे नाव आम्ही दिलेलं आहे. कॉन्फ्लुअन्स म्हणजे संगम. आणि त्याच्यात जे पारंपरिक संगीत आहे आपलं, ते आम्हाला कुठेही डायल्यूट करायचं नाही आहे, पण ते डायल्यूट न करता ते नवीन पद्धतीने प्रेझेंट करण्याचा हा प्रयत्न आहे.
थँक्यू सो मच. आणि या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी भेटूयात नवीन पाहुण्यांच्या सोबत नव्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.